अग्निवीर योजनेसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणात युक्तिवाद करत अग्निवीर जवानांना केंद्र सरकारच्या सर्व सुविधा मिळाव्यात अशी मागणी मांडली आहे। दरम्यान सरकारी पक्षाच्या वकिलांनी अतिरिक्त कागदपत्र आणि प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला। त्यानंतर न्यायालयाने सरकारी पक्षाला आपलं म्हणणं मांडण्यासाठी 5 तारखेपर्यंतची मुदत दिली असून या याचिकेवर 7 तारखेला अंतिम सुनावणी होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे। आज ती हिअरिंगला होती, परंतु डिफेन्स आर्मी जी आहे त्यांनी असं वेळ मागितला की आम्हाला अजून ह्याच्यामध्ये काही कागद दाखल करायचे आहेत, रिजॉइंडर दाखल करायचं आहे आणि त्याच्यामुळे कोर्टाने त्यांना असं वेळ दिली। 5 तारखेपर्यंत दाखल करायला सांगितलेलं आहे आणि 7 तारखेला फायनल हिअरिंग करायला सांगितलं।